नमस्कार, मी मनीषा बोरसे. जनवार्ता बातमीपत्रात आपले स्वागत. पाहूयात पुण्यातील विशेष घडामोडी. संभाजी ब्रिगेडतर्फे पर्यावरण संवर्धन जागृती रॅली काढण्यात आली होती. संभाजी ब्रिगेडतर्फे आयोजित पर्यावरण संवर्धन जागृती रॅली काढण्यात आली होती. रॅलीची सुरुवात महानगरपालिकेसमोरील महात्मा फुलेंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. छत्रपती शिवरायांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व ओळखून आज्ञापत्र काढले. तसेच 100 वर्षापूर्वी महात्मा फुले यांनी खडकवासला धरण बांधून पाणी चळवळ चालू केली. या महापुरुषांच्या विचारांनी काम केले तर महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या पाण्याचा प्रश्न सुटेल, असे मत संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष विकास पासलकर यांनी यावेळी व्यक्त केले. या रॅलीमध्ये खासदार वंदना चव्हाण, महापौर दत्तात्रय धनकवडे, मनपा सह आयुक्त ज्ञानेश्वर मोळक, नगरसेवक विकास दांगट, सौरभ खेडेकर, सम्राट थोरात, अजय भोसले, अभिमन्यू पवार, जितेंद्र साळुंके आदी सहभागी झाले होते. प्रभात धुमाळ यांचे आभार प्रदर्शनाने रॅलीचा समारोप करण्यात आला. काय सांगाल या चळवळीबद्दल? आज या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून एक पर्यावरण चळवळ उभी केली. आजचे खडकवासला जलसंवर्धन अभियान संभाजी ब्रिगेडने हातात घेतलेलं आहे. त्याचं मुख्य कारण असं आहे की खडकवासला धरण हे बांधलं गेलेलं आहे ते महात्मा फुले यांच्या कंपनीने त्या काळामध्ये बांधलेलं आहे. महात्मा फुले ह्या चळवळीला महात्मा फुलेंची पाणी चळवळ का दिलेलं आहे आम्ही नाव? कारण सुरेश पाटील यांच्या माध्यमातून ग्रीन थंब संस्थेला आम्ही हे सुरुवात करून दिली. महात्मा फुलेंच्या काळामध्ये पाण्याविषयी महात्मा फुलेंनी महत्त्व सांगितलेलं आहे की या देशामध्ये मोठी धरणं बांधण्यापेक्षा जी धरणं बांधलेली आहेत त्याच्यामध्ये जो गाळ साचलेला आहे, पाणी जर बचत करायची असेल तर त्याच्यामधला गाळ काढला पाहिजे. त्याच्यासाठी लोकचळवळ महात्मा फुलेंनी उभी केली. आणि महात्मा फुलेंनी सरकारला सांगितलं की मिलिटरी असेल किंवा कुठल्याही शासनामध्ये 12-12 तास आपण व्यायाम करून घेतो मिलिटरीच्या जवानांकडनं. 25 वर्षांनी एखादं युद्ध लादलं जातं तर सरकारी पैशामध्ये हे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हे लोक करत असतात. तर त्या माध्यमातून जलसंवर्धन झालं पाहिजे आणि म्हणून महात्मा फुलेंनी 150 वर्षापूर्वी ह्या सगळ्या चळवळीची सुरुवात केलेली होती. ह्या चळवळीची सुरुवात करत असताना महात्मा फुले ह्या पाणी चळवळी हा विषय आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी वृक्ष संवर्धन कसं केलं पाहिजे, पर्यावरण कसं जोपासलं पाहिजे. 350 वर्षापूर्वी साधारणतः 4 महिने पाऊस पडायचा, 10 दिवससुद्धा पावसाची उघडीप नसायची. लोकसंख्या कमी असताना देखील शिवाजी महाराजांनी पाणी बचत कशी केली पाहिजे, पाणवठे कसे उभारले पाहिजेत आणि पर्यावरण कसं जोपासलं पाहिजे. जुनं झाड जीर्ण झालेलं तोडा आणि त्या ठिकाणी नवीन झाड लावा. आज 350 वर्षानंतर 21व्या शतकामध्ये भारत सरकार, महाराष्ट्र शासन यांनी महात्मा फुले आणि शिवाजी महाराजांच्या विचारांचा खऱ्या अर्थाने त्यांच्या कामकाजामध्ये जर समावेश केला तर महाराष्ट्रातील दुष्काळ, ग्लोबल वॉर्मिंग हे सगळं संपेल. म्हणून हा संदेश घेऊन संभाजी ब्रिगेड वैचारिकदृष्ट्या ह्या चळवळीमध्ये आणि ह्या अभियानामध्ये उतरलेली आहे. हे अभियान सुरू करताना सुरुवात देखील संभाजी ब्रिगेडनीच केलेली आहे आणि आज या अभियानाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा लोकसहभाग, लोकचळवळ म्हणून पुढे येत आहे. या लोकचळवळीमध्ये या ठिकाणी पुण्याचे महापौर, पुण्याच्या आणि महाराष्ट्राच्या खासदार, देशाच्या खासदार वंदनाताई चव्हाण, दत्तात्रय धनकवडे महापौर साहेब हे नेहमी या समाजकार्यामध्ये, विशेषतः त्यांचा जो ग्लोबल वॉर्मिंग हा विषय आहे त्या विषयामध्ये सातत्याने या विषयासाठी पुणेकरांच्या हितासाठी ते काम करत असतात. आजही ते या ठिकाणी आलेले आहेत, या चळवळीमध्ये सहभागी झालेले आहेत. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजला स्पेशल हेरिटेज दर्जा विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे देण्यात आला. विद्यापीठ अनुदान आयोगाने देशातील 19 कॉलेजांना स्पेशल हेरिटेज दर्जा दिला आहे. यामध्ये पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजसह मुंबईचे सेंट झेवियर्स कॉलेज आणि नागपूरचे हिस्लॉप कॉलेजचा समावेश झाला आहे. केवळ शैक्षणिक उपकरणासाठी नव्हेच तर शहरातील सांस्कृतिक, राजकीय आणि सामाजिक इतिहासाचा एक महत्त्वाचा साक्षीदार असणाऱ्या फर्ग्युसन कॉलेजला आपला हा इतिहास पुनर्जीवित करण्याची संधी या निमित्ताने
मिळणार आहे. या दर्जामुळे ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी या कॉलेजांना प्रत्येकी 5 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. आयोगाने फर्ग्युसन कॉलेजच्या ऐतिहासिक कामगिरीची दखल घेऊन कॉलेजला हा दर्जा दिला आहे. त्याने आज जे स्टेटस आम्हाला मिळालं आहे त्याचा मला खरंच अभिमान आहे, मला त्याचा आनंद होतो आहे. याच्यामध्ये UGCने आमच्याकडे प्रपोजल्स देशभरातून वेगवेगळ्या महाविद्यालय आणि पुणे विद्यापीठांकडून मागवली होती. अशी जी 60 प्रपोजल्स आली होती त्यामधून फक्त 19 प्रपोजल्स त्यांनी शॉर्टलिस्ट केली आहेत. 5 कोटी रुपयापर्यंतची ग्रँट ह्या स्कीमखाली मिळणार होती. वेगवेगळ्या स्वरूपाच्या इन्फ्रास्ट्रक्चरल किंवा नवीन डिजिटलायझेशनसारख्या गोष्टींचं अपग्रेडेशन करण्यासाठी म्हणून त्याच्यासाठी प्रपोजल आम्ही दाखल केलं होतं. माझे सहकारी डॉक्टर परदेशी, प्रिन्सिपल फर्ग्युसन कॉलेज, माझे उपप्राचार्य नितीन कुलकर्णी आणि डॉक्टर समीर तागाळकर की जे हा सगळा प्रकल्प मुद्दाम हाताळत होते, त्यांनी अनेक महिने याच्यावरती कष्ट घेऊन हा प्रपोजल तयार केलं होतं आणि एप्रिल महिन्यामध्ये याचं प्रेझेंटेशन आम्ही UGCला दिलं होतं. जसं इन्फ्रास्ट्रक्चरल किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह गोष्टीसाठी याचा फायदा होणार आहे, तसंच हे स्टेटस मिळाल्यामुळं राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा फर्ग्युसन महाविद्यालयाचं नाव एका वेगळ्या पद्धतीने आता घेतलं जाणार आहे. कारण असं स्टेटस असणारी फक्त 19 कॉलेजेस किंवा विद्यापीठं ही संपूर्ण देशभरामध्ये आहेत. अर्थात हे सगळं जे श्रेय आहे हे सगळं श्रेय आहे फर्ग्युसन महाविद्यालयातील माझे शिक्षक, शिक्षकेतर सहकारी आणि माझे नियामक मंडळ व परिषदेतील सहकारी यांनी एकत्रितरित्या जो काम केलं त्याचं मला वाटतं हे आज आम्हाला मिळालेलं चांगलं फळ आहे. क्रायटेरिया काय होता याचा? या क्रायटेरियामध्ये आपण जे प्रकल्प त्यांच्यासमोर सादर केलेत आणि याच्या अगोदर UGCच्या ज्या वेगवेगळ्या स्कीम्स येऊन गेला की ज्याचा बेनिफिट फर्ग्युसन महाविद्यालयाला झाला होता त्याचं प्रॉपर युटिलायझेशन झालं की नाही आणि 100 वर्षाच्या काळामध्ये खरोखरीच आपला ॲकॅडमिक परफॉर्मन्स काय आहे, बाकीच्या गोष्टींमधला परफॉर्मन्स काय हे सगळं त्यांनी तपासलं आणि त्यानंतर ह्या महाविद्यालयांचा किंवा विद्यापीठाचा या स्टेटससाठी विचार केला गेला. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. आषाढी एकादशी निमित्त संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांच्या कॅनव्हासवरील पेंटिंगचे प्रदर्शन बालगंधर्व कलादालनात भरवण्यात आले होते. आषाढी एकादशी निमित्त संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांच्या कॅनव्हासवरील पेंटिंगचे प्रदर्शन बालगंधर्व कलादालनात भरविण्यात आले आहे. कलाक्षेत्रात आणि व्यंगचित्रकार म्हणून अरुण सूर्यवंशी यांनी आपली शैलीद्वारे अनेक पेंटिंग तयार केले आहे. हनुमान, तेलानी रमण, लिटिल कृष्णा या भारतातील आणि विदेशातील अनेक ॲनिमेशनपटात ॲनिमेटर आणि प्री प्रोडक्शन आर्टिस्ट म्हणून काम केलेले आहे. नवीन पिढीला कर्कचित्र, व्यंगचित्र, कॅलिग्राफी, ॲनिमेशन, चित्रकला याचे ज्ञान देण्याचे कार्य चिंचवड येथे स्थापन केलेल्या कलावैद्य या संस्थेच्या माध्यमातून करत आहे, अशी माहिती अरुण सूर्यवंशी यांनी दिली. माझा उद्देश एवढाच की खरोखर वारी हे फिजिकली ज्याचं अस्तित्व फक्त आपण घरातून भगवंतापर्यंत जाणं, पंढरपुरापर्यंत जाणं इतकंच असावं का? वारी दरवेळेस आम्ही बघतो, दरवर्षी आम्ही बघतो, पण नक्कीच नाही. कीर्तन करत करत, त्याचं कीर्तन करत करत तोच होऊन जाणं असं काहीतरी असावं. म्हणून हे प्रदर्शन असा विषय घेऊन मी भरवण्याचा प्रयत्न करतो आहे. असं विचार करतो आहे की खरोखर ही अनुभूती वारकऱ्यांना खऱ्या अर्थाने ती कशी होत असेल का? मी नाम संकीर्तन करत देवाचं नाव घेत घेत मी देवापर्यंत पोचू शकतो का? असा काहीतरी उद्देश असावा का? महाराजांनी, माऊलींनी असा काहीतरी आम्हाला मार्ग दिला आहे. हा असा एक प्रयत्न पेंटिंगच्या माध्यमातून करण्याचा मी प्रयत्न करतो. शहर
शिवसेनेच्या वतीने पुण्यातील गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. शहर शिवसेनेच्या वतीने पुण्यातील गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. न्यायालयाने निकाल देताच बाकी महाराष्ट्र गप्प बसलेला असताना शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गणेशोत्सव मंडळाच्या पाठीशी उभे राहून सरकारने प्रसंगी वटहुकूम काढावा असे सांगितले. गणेशोत्सव मंडळांनी लवकरात लवकर नियमावली तयार केली तर शिवसेना संपर्क मंत्री विजय शिवतारेंच्या माध्यमातून सरकारला सादर केली जाईल असे मत यावेळी डॉक्टर अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष अशोकराव गोडसे, अखिल मंडळी मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, माजी आमदार महादेव बाबर, ढोल ताशा महासंघाचे पराग ठाकूर आदी यावेळी उपस्थित होते. आंबेडकर साहेब यांचं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो. खास करून ॲडव्होकेट आंबेडकर, ॲडव्होकेट परदेशी साहेबांना खास करून आपण या ठिकाणी अशोकराव बोलवले की या हायकोर्टाने दिलेल्या निकालासंदर्भात खऱ्या अर्थानं त्या निकालात म्हटले काय आणि आपल्याला पुढची दिशा ठरवताना कोणकोणत्या गोष्टीचा विचार करून या ठिकाणी पुढे गेलं पाहिजे. दाभेकर साहेब या ठिकाणी आमचे मित्र आलेले आहेत, त्यांचे स्वागत करतो. त्या गणपती उत्सवाच्या अगोदर काहीतरी घटना या ठिकाणी घडत असते. याच्यामध्ये उत्सवाचं स्वरूप हटकून मान्यता करण्याचा विडाच काही जणांनी या ठिकाणी उचलला म्हटलं तर काही हरकत नाही. परंतु परवा ज्या पद्धतीने हायकोर्टाने निकाल दिला आणि रस्त्यावरती मंडप टाकण्यास बंदी, त्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले दगडूशेठ गणपतीचे अध्यक्ष अशोकराव गोडसे, त्या निकालावरती अभ्यास केला. एवढं घाबरून जाण्यासारखं त्यात काही नाही, परंतु रस्त्यावर येणं गरजेचं आहे. हे आमदारांचं म्हणणं आहे ते निश्चित याच्यात आपण 2004 साली एक रिट दाखल केलं होतं सुप्रीम कोर्टामध्ये. आता आभ्यंतर वकिलांनी सांगितलं अखिल मंडळी मंडळाने त्या काळामध्ये केलं होतं आणि ते सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करून घेतलं. अजून ते पेंडिंग आहे, त्याच्यावरती आपल्याला अजून जायचं, निकाल त्यांच्याकडनं करून घ्यायचा आहे. तो आपल्या बाजूनीच होईल याची मदतीने आज त्यांचं ऑपरेशन झालं आणि ते 10 दिवस काय आपल्याला मिळू शकणार नाही. त्यामुळं आपण सगळे मिळून काहीतरी या संबंधित अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक लावून आणि चांगला निर्णय काहीतरी होईल याचं निश्चितपणे बघूया. जो प्रश्न आहे तोच प्रश्न आहे माझ्याही मनात भेडसावतो. पायाला माती लागू नये म्हणून फिरणारी माणसं मातीतल्या माणसांच्या आनंदाचे निर्णय कसे घेतात हा खरोखर एक प्रश्न पडतो. आणि म्हणून एक सन्मानाची अभिमानाची गोष्ट सांगतो. म्हणजे मगाशी अशोकराव बोलताना म्हणाले की आजकाल सगळीकडे पेड कार्यकर्त्यांचं युग आलेलं आहे. परवा एका संपादक मित्रांशी बोलत असताना त्यांनी सांगितलं की सगळीकडे पेड कार्यकर्त्यांचं युग आलेलं आहे. फक्त पेड कार्यकर्ते 2च ठिकाणी नाहीये, एक म्हणजे शिवसेनेत आणि दुसरे म्हणजे गणेशोत्सव मंडळात. आणि विनायकराव या दोन्हींचा तुम्ही आज जो मिलाफ घडवून आणलाय तो खरोखर कौतुकास्पद आहे, तो खरोखर स्पृहणीय आहे असं मला वाटतं. कारण न्यायालयाचा निकाल आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रच नाही संपूर्ण हिंदुस्थान मूग गिळून बसलेला असताना सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्याच्या मनातल्या भावनांना वाट करून देण्याचं काम केवळ आणि केवळ पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी केलं. आणि परवाच मुंबईमध्ये आपण ज्या बैठकीचा उल्लेख केला, या बैठकीच्या प्रसंगी माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी थेट ठणकावलं उत्सव आणि सण साजरा झालाच पाहिजे, त्यासाठी सरकारला वटहुकूम काढावा लागला तरी प्रयत्न. मगाशी सन्माननीय अण्णा थोरातांनी एक गोष्ट सांगितली आणि नियमावली लवकरात लवकर तयार झाली पाहिजे. पण दुर्दैवाने पालकमंत्र्यांच्या आरोग्याचा प्रश्न असल्यामुळे, पण त्याच वेळी हेही एक आश्वासन समोर दिसलं, एक
भावना व्यक्त करण्यात आली की आता हिंदुत्ववादी विचारांचं राज्य शासनामध्ये आहे, त्यामुळे पालकमंत्र्यांच्या जरी तब्येतीचा प्रश्न असला तरी शिवसेनेचे संपर्क मंत्री विजयबापू शिवतारे आहेत आणि त्यांना पुढल्याच आठवड्यात या संबंधित अधिकाऱ्यांबरोबर बैठक लावण्याची सूचना आणि विनंती करण्यात येईल. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. FRPची रक्कम त्वरित मिळण्यासाठी भारतीय किसान संघ महाराष्ट्र यांच्यातर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली होती. यावर्षी देशामध्ये 485 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. दरवर्षी उत्पादनामध्ये वाढ होत असून देशांतर्गत साखरेचा खप 240 लाख टन इतका आहे. यावर्षी 45 लाख टन साखरेचे उत्पादन जास्त झाल्यामुळे साखरेचे भाव कोसळले आहेत. त्यामुळे निर्यातसुद्धा होऊ शकत नाही. कारखानदारांना उत्पादन खर्चा इतकी सुद्धा रक्कम मिळत नाही. अशा परिस्थितीत ऊस उत्पादक व कारखाने अडचणीत आले आहेत. आता त्वरित ऊस उत्पादकांना FRPची रक्कम त्वरित देण्याची व्यवस्था सरकारने करावी. तसेच केंद्र व राज्य सरकारने कायमस्वरूपी ऊसाचे, साखरेचे व इथेनॉल धोरण निश्चित करावे. यासाठी माननीय मुख्यमंत्री यांनी जातीने लक्ष घालून महाराष्ट्रातील ऊस उत्पादक व साखर कारखानदारी संकटातून बाहेर काढावी, अशी मागणी भारतीय किसान संघाने पत्रकार परिषदेत केली आहे. याचप्रमाणे दूध संघांना पूर्वीप्रमाणे भाव देण्याची सक्ती करावी. जर संघांनी ठरल्याप्रमाणे भाव न दिल्यास प्रांत व्यापारी आंदोलन करण्यात येणार आहे, असे यावेळी पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. आमच्या देशांतर्गत जेवढी साखर खपते तेवढी साखरेचं उत्पादन करावं, बाकीच्या कारखान्याचं साखरेचं इन्शुरन्स करावं, कोणाकडे उत्पादन हे जर केलं तर मला असं वाटतं की याला योग्य न्याय मिळू शकतो. त्याने कारण साखरेचे भाव कॉन्स्टंट राहतील, खाली येणार नाही आणि शेतकऱ्यांना आणि कारखान्यांना त्याच्यामध्ये बाजारभाव मिळू शकेल असं निश्चितपणे आता नाही फार मोठी किंमत मोडावी लागणार नाही. याच्यामध्ये या तिन्ही गोष्टी याच्यामध्ये सांभाळता आल्या पाहिजे. ग्राहक, शेतकरी आणि कारखाने या तिन्हीचा बॅलन्सिंग सांभाळता आला पाहिजे ना, होऊ शकतो. म्हणून भारतीय किसान संघाने या संबंधामध्ये एक सरकारला मागच्या वेळेला या संबंधाचं एक पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलेले, त्याच्यानंतर वारंवार मागणी केलेली आहे साखरेच्या संबंधामध्ये, ऊसाच्या भावाच्या संबंधामध्ये. आपल्या चंद्रकांत दादा पाटणाशी बोलणं झालेलं आहे या संबंधात. पण त्यांनी आपण ते हळूहळू जे चाललेले आहे त्याचा त्वरित निर्णय घेऊन लवकरात लवकर हा निर्णय आणि त्याच्यावर फाटला पाहिजे असं मला वाटतंय. नाही तर याच्याचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रामध्ये शेतकरी आतापर्यंत गप्प असलेला आहे, त्याच्यावर अन्याय झालेले फार मोठ्या प्रमाणावरती. आता शेतकरी गप्प बसले असं मला वाटत नाही. त्यामुळं शेतकऱ्यांचा उद्रेक सरकारला सुद्धा मार्गात पडेल. म्हणून सरकारने या संबंधामध्ये आपण लक्ष घालून त्वरित निर्णय घ्यावा, एवढंच माझं त्या संबंधाचा मुद्दा आहे. आणि दुसरा, दुधाच्या बाबतीमध्ये शेतकरी पूर्णपणे लुटला गेलेला आहे. दुधाचे भाव आता मी दाखवले जातात. 14 रुपयाप्रमाणे दूध खरेदी चालू आहे शेतकऱ्यांच्या पावती 14 रुपयाप्रमाणे दुधाची खरेदी आहे. म्हणजे एकेकाळी आता मागच्या 2-4 महिन्यापूर्वी 25 ते 25 रुपयांनी खरेदी होत होते आणि त्याच्यामध्ये आम्ही एवढा मोठा जवळजवळ 10 ते 12 रुपयाचा फरक एका लिटरला शेतकऱ्यांना सोसावा लागतोय. आणि ज्याचा आगाऊ मोठ आहे अशा छोट्या शेतकरी याच्यामध्ये नागवला गेलेला आहे पूर्णपणे. आज महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने छोटा शेतकरी जो प्रगत असेल याच्यावर त्याला प्रपंच लावले लागतात आणि नेमका तो प्रपंच उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावरती. त्यामुळे सरकारने याच्यामध्ये
कंपल्सरी टाक्यांचे भाव, ऊसाचे आपले दुधाचे भाव निश्चित करावे आणि हे दुधाचे भाव निश्चित केलेले भाव हे पाडलेले सरकारने त्याच्यावरती लक्षात घेऊन फर्दर खर्च दाखल करावे. भारताच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आशा यात्रेचे आयोजन करण्यात आले. भारताच्या उज्ज्वल भवितव्यासाठी स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीपासून आशा यात्रेचे आयोजन श्री एम यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. शांतता आणि एकमततेसाठी मानव एकता मिशनने कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत 7,500 किलोमीटर अंतराच्या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेचे मुख्य उद्देश अहिंसाला प्रोत्साहन देणे आणि दहशतवादाला मुळासकट नष्ट करणे हा आहे. धर्माच्या नावावर दहशतवाद आणि हिंसेला प्रवृत्त करणाऱ्या भ्रामिक कल्पना, समाजामध्ये दुरावा निर्माण करणाऱ्या प्रवृत्ती त्यांच्यापासून समाजाने दूर राहण्यासाठी दहशतवादी विरोधात एकजूट होऊन लढा द्यावा, असे मत यावेळी मानव एकता मिशनचे संपादक श्री एम यांनी यावेळी व्यक्त केले. ये जो हमारी मानव एकता की पदयात्रा कन्याकुमारी से आके अभी महाराष्ट्र आई है, आगे जाएगी और अप्रैल 2016 में हम श्रीनगर पहुंचेंगे. ये हमारा उद्देश्य है. अब हम महाराष्ट्र पहुंचे हैं. ये 2,700 किलोमीटर हो गए हैं हमारे चलते चलते. ये कोई रथ यात्रा नहीं है, पद यात्रा. अब ये निराहार सत्याग्रह आज हमने जो किए यहाँ पर, वो उसका सब्जेक्ट है आतंकवादी हिंसा के खिलाफ. कोई भी आतंकवादी हो, आतंकवाद हो, उसके खिलाफ एक टोकन फास्ट है. सुबह 6 बजे से शाम को 6 बजे तक. आगे हम सब स्टेट में करेंगे. साबरमती के नदी के किनारे गांधी आश्रम में भी कर रहे हैं 2 दिन का. ऐसा करते जाएंगे. अब महाराष्ट्र में तो हमें बहुत अच्छा रिस्पॉन्स मिला है. ये तो संत भूमि है. महाराष्ट्र कहते हैं आप लोग, तो महाराष्ट्र ही है. तो यहाँ के लोग भी ऐसे कार्यक्रमों में बहुत सारा वो इंटरेस्ट लेते हैं. तो इसलिए हमें बहुत सपोर्ट मिला. हम कोल्हापुर से निकले तब से सपोर्ट था. पुणे तो ऐसे पुरानी हमारे यहाँ फ्रीडम फाइटर्स कितने हुए हैं. तिलक की जगह है, बाल गंगाधर तिलक की जगह है, रानडे की जगह है, गोपाल कृष्ण गोखले की जगह है. ये तो आज मुझे लगता है कि यहाँ के सिटीजन्स के हार्ट में ये ऐसे बातें बहुत ज़ोर से उसका इफ़ेक्ट हुआ है. तो इसलिए हमें बड़ा अच्छा लगा. बहुत सारे लोग आ रहे हैं, हमें सुन रहे हैं और हमारे साथ सुबह से 6 से शाम तक निराहार बैठे हुए हैं. आतंकवाद सारी दुनिया में चल रहा है और भारत को इसमें लीड लेना पड़ेगा, इसको ख़त्म करने के लिए, समाप्त करने के लिए. क्योंकि भारत जो है बहुत सालों से जैन लोगों का जो धर्म है वो बोलता है कि अहिंसा परमो धर्मः. तो अहिंसा, अगर आपको कोई डिफरेंसेस है तो उसको संवाद से ख़त्म कर सकते हैं. हिंसा की कोई ज़रूरत नहीं. इसलिए हम यहाँ कर रहे हैं. मैं रिक्वेस्ट करूँगा कि ज़्यादा से ज़्यादा लोग हमारे साथ जमें. एक पदयात्रा के लिए, दूसरा ये सत्याग्रह के लिए. अब तक कोई नहीं आए हैं तो मैं उनको कहूँगा कि वो आइए और हमारे साथ बैठिए. और एक दिन बैठिए, नहीं तो 1 घंटा बैठिए. उससे हमें लगेगा कि हमारा जो आशा यात्रा है वो सफल होगी और धीरे धीरे आतंकवाद भी ख़त्म हो जाएगा और हम शांत रहेंगे. याचबरोबर जनवार्ता बातमीपत्र संपले. नमस्कार.